आहे तू नाही लिहिलंय बोलतो. असं रिॲक्शन काय होतं टीचर लोकांचं? ते वर्गाच्या बाहेर राहून तुमच्या वर्गात काय शिस्त आहे ना ते सांगू शकतो. पब्लिकला काय वाटणार हा गंजेडी. मग घरी कधी कळालं की तू व्हायरल होता? काय बोलताय काकी, तुमचा पोरगा हा काय करतोय पोरगा? आता विचारतो काय करतोय पोरगा. माझ्या पोराला मारलास तू. तेजस टॉक्सिक नाव कसं पडलं? टॉक्सिकला पुढे जाताना बघून मला असं होतं की अरे यार हा पुढे चालला. आता तू ज्या पद्धतीने गातोय ना, लाईक आय फील की भाई कब जाके मैं देखूंगा वो. अरे तुझे किस्से सगळे मुतारी बाहेर आणि मुतारी. हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ओपन माइक टॉक्स. वेल आफ्टर लॉंग टाइम एक नवीन गेस्ट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खोपोली पुरतं सीमित राहिलेलो नाहीये आपण, आता खोपोलीच्या बाहेर वाटचाल केलेली आहे. माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत तेजस गायकवाड. वेल त्यांचा लुक आणि त्यांचा सगळा गेटअप बघून तुम्हाला कळलं असेल की ते कोणत्या प्रोफेशनल इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतात. ते रॅपिंग इंडस्ट्रीमधून आहेत. तेजस प्लीज तुम्ही तुमचा इंट्रो द्या. व्हॉट्सअप. तर कसं काय मंडळी, तर माझं नाव आहे टॉक्सिक. मी माणगाव मध्ये राहतो. मी माझ्या सिटीला रिप्रेझेंट करतो. माणगाव सिटी माहितीच असेल तुम्हाला. आणि मी 1-1.5 वर्ष झालं रॅप करतो. मानगावला आपण कोकणामध्येच कन्सिडर करतो. Yes, yes, कोकण, हा. मानगावच. Yes. कोकणातला मुलगा आज रॅपिंग इंडस्ट्रीमध्ये आणि ओपन माइक टॉक्स मध्ये आलाय. तो पहिले तर मला थँक्यू बोलायचं तेजस तुला की लिटरली यार तू तिकडून इकडे आलास खास ओपन माइक टॉक साठी आणि माझ्यासाठी. सो मला त्याच्यासाठी खूप थँक्यू बोलायचं तुला, कारण एवढ्या लांबून तू मला पण भारी वाटलं नाही का भाऊ इथे. एक नंबर. कर गाईज, तेजस मानगाव मधून आलेला आहे. गावाचं नाव त्यांनी सांगितलेलं, नावे गावातून आलेलं आहे. आणि ऑलमोस्ट सकाळी तो 6:30-5:30 वाजता घरातून निघालेला आहे. तर त्यातून आता जवळपास एक वाजलेला आहे. 1 वाजता आमचा हात शूट होतोय आणि ट्रॅव्हलिंग करून आलाय. कोणत्याही प्रकारचा त्यांनी म्हणजे नकार नाही दिला मला. येस आय एम रेडी फॉर शूट असं तसं बोलून आमचं कन्सिडर झालं आणि आम्ही आज शूटला बसलेलो आहे. ओके तेजस, आज आपण तुझी जर्नी तुझ्या क्राऊडला ऑब्व्हियसली की ओपन माइक टॉकच्या क्राऊडला सांगणार आहोत. वेल रॅपिंग इंडस्ट्रीची सुरुवात कुठून आणि कशी झाली? स्टार्टिंग तर ब्रो मी 10वीला होतो आणि माझी गर्लफ्रेंड होती नाही का, तिच्यासाठी कविता लिहायचो मी. तिला आता नाही आहे ती. ओके तेजस, मग तू तुझ्या घरच्यांबद्दल काय सांगशील? घरी कोण कोण आहे? घरी तर भाऊ, मी, मम्मी, पप्पा आणि एक छोटा भाऊ आहे. आता 10th ला आहे तो. ओके, हा मोठा तूच आहेस? हा, फर्स्ट मीच आहे मोठा. ओके ओके ओके. आणि मग तू रॅपिंग इंडस्ट्री मध्ये आहेस तर मग घरच्यांचं कसं बघण्याचा दृष्टिकोन? नाही भाऊ, आता तरी ठीक आहे. म्हणजे कसं पहिला नव्हतं ऍक्च्युली. आपल्या इकडं कोकणात कोणाला माहिती हिपहॉप? कोणाला माहिती सांग मला? कोणालाच नाही माहिती. मी स्टार्ट केलं कवितापासून, पण नंतर काय झालं, माझा हाच मित्र आता बाजूला बसलाय तो रणजित. तो बोलतो तू MTV असेल बघतो का? म्हटलं MTV असेल काय विषय? तो बोलतो तिथं रॅप वगैरे करतात. तो बोलतो नाहीतरी कविता बनवतो, तसं काहीतरी ट्राय कर. मी बनवलं एक गाणं, त्याला ऐकवलं. बोलतो फाक ब्रो काय बनवलंय हे? 10वी वरतीच होतं. बोलतो आईच्या गावात. तो बोलतो ऐकव सगळ्यांना ऐकवलं. आणि घरी पण माझ्या घरचा सीन नव्हता काय. घरी मी संकेत दादा होता, एक दादा आमच्या इथला. त्याला बोलतो भाई मी असं असं करतोय, हे ऐकून सांग मला कसं वाटतंय. त्याला ऐकवलं मी. तो बोलतो आहे तू नाही लिहिलंय बोलतो. बोललो हा भाऊ मी लिहिलंय. बोलतो चल रे. बोलतो हा भाऊ मी लिहिलंय. स्टार्टिंगचं गाणं कोणाचं एवढं चांगलं असतं? नाही. स्टार्टिंग ऍक्च्युली मी कविता लिहायचं होतं, मला तो रेफरन्स होता की बाबा कसं लिहायचं. मी ऐकवलं त्याला. बोलतो तू लिहिल्या. नंतर तो पप्पांना सांगत गेला, अरे देवा मामा तुझा पोरगा मग काय गाणे लिहितोय. बोलतो काय? बोलतो तसला काय चालणार नाही. बोलतो जब अभ्यास करतो ना 10वीला आहे तो. आईच्या गावात आता मग नंतर मग ऐकवलं. पप्पांना नाही ऐकवलं. पोरं होती वाडीतली, त्यांना जमा करायचो. पेपर वगैरे बघितलेले मी, मनाला काय समजायचं नाही पण जमा करायचो. ऐका मी लिहिलंय. कोण मुतारीत भेटलं ना भाऊ, कॉलेजला शाळेत जायचो मी, मुतारीत भेटलं ना भाई मी गाणं लिहिलं आहे असं ऐकवायचं. आणि अशी पब्लिक जमा केली मी भाई ऐक. म्हणजे एकदम डाऊन टू अर्थ वाली पब्लिक घेतलेली आणि रिअल रॉ बघितलाय तुझा. रिअल रॉ तर भाई गोरेगावची पोरं आहेत जेवढी शाळेतली आता कॉलेजला असतील, जेवढी टीचर लोकांनी माझा बघितलाय सगळ्या गोष्टी. टीचर लोकांनी वाव यार, सही यार. म्हणजे त्यांनी अप्रिशिएट केलं की कसं रिॲक्शन काय होतं टीचर लोकांचं? ऍक्च्युली काय झालं होतं माहितीये का, 10वीची प्रिलियम चालू होत्या. प्रिलियम संपल्या नंतर मग असं आमचे गोरेगावकर सर होते, त्यांचा खूप खूप धन्यवाद आहे सर. आज तुम्ही नसतात ना
आज मी इथं बसलो पण नसतो आणि काहीच सीन नसता. त्याने म्हणजे मी बोलायला लाजायचो, मी आता पण लाजतोय, मला बोलता नाही येत नाही भाई. तर शपथ नाही. मला समजून घे. ते बोलले आता तुम्ही 10वीलात, तुम्हाला 10वीच्या वर्गातून काय शिकायला भेटलं ते आता तुम्ही तुमच्या शब्दात मांडा. मी काय बोलणार आहे, मला बोलताच येत नाही. मी माझं नाव सांगायला गेलो ना, तेजस देवेंद्र गायकवाड असं सांगायचो मी. ते बोलले आता काहीतरी बोलून दाखवा, म्हणजे तुमच्या शब्दात काहीतरी बोलून 10th दाखवा. वर काहीतरी बोलून दाखवा हा. असं असं. मी काय बोलू, रणजित बोलतो तुझं गाणं आहे ते बोल. मी बोललो गाणं, स्टील आता माझ्या ते लक्षात पण नाही. पण ते सर नंतर प्रत्येक क्लासमध्ये न्यायचे मला, हे ऐका हे ऐका. असा मी पूर्ण शाळेत पण फेमस झालो आणि कॉलेजमध्ये पण. त्यांनी मला स्कूलमध्ये मला कोण ओळखायचं नाही, ओके. त्याच्यामुळे ओळखली. नंतर ओळखायला लागले ते भांडणं चौकी हे ते विषय वेगळा झाला भाई. त्याच्याकडे पण असते अशी. वेल मग कविता लिहायची सुरुवात कुठून झाली, म्हणजे फर्स्ट कविता की बाबा मी 7th ला आहे, 6th ला आहे, और 9th ला आहे, असं कविताचा चॅप्टर 10th ला लास्ट 10th पासूनच चालू झालं. 10th ला. मग 10th मधल्या अशा काय मेमरीज ज्या आहेत, म्हणजे टीचिंगला घेऊन असं ज्यावेळेस टीचर लोक आपल्याला शिकवतात त्यावेळेस अभ्यासात लक्ष असायचं की कविता लिहिण्यामध्ये जास्त लक्ष असायचं? अभ्यास तर करायचो भाऊ मी, आता घरच्यांचा रॅपर म्हटलं की अभ्यास म्हणतात, नाही, असं काय नसतं भाऊ. मध्ये कन्सिडर करतात असं तर नाहीये ना काही? असं कन्सिडर लोक करतात पण असं काही नसतं. ऍक्च्युली रॅपर हे शिकलेले असतात. हा, ऍक्च्युली त्यांना खूप नॉलेज असतो खरं तर. ते वर्गाच्या बाहेर राहून तुमच्या वर्गात काय शिस्त आहे ना ते सांगू शकतो. ट्रू. पण आताचे रॅपर्स आपण बघतो किंवा रील्स वगैरे बघतो, त्याच्यामध्ये रॅपिंग इंडस्ट्री थोडीशी अशी वियर्ड बघितली जाते, त्याच्याबद्दल काय मत आहे तुझं? ऍक्च्युली कसं माहितीये का भाऊ, आता रॅपर म्हणजे आणलं ना लोकांसमोर, आता दाखवला रॅपर, पब्लिकला वाटणार हा गंजेडी आहे. हा, ऍक्च्युली हा गंजेडी आहे, हा पब्लिकचा म्हणतात ना एक गैरसमज आहे. गैरसमज आहे भाऊ. प्रत्येक रॅपर नशेडी नसतो. ठीक आहे. ट्रू. पब्लिकला वाटतं अरे हा गंजेडी आहे भाऊ, याला वटाव, हे काय आहे रॅप बीप, नशा पाणी करतात, कोण एमडी घेतं, कोण जॉईंट मारतोय, सिगरेट पितोय, दारू पितोय. असं नसतं ना भाऊ. प्रत्येक रॅपर नसतो. पब्लिकचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज करायचा भाऊ मला, आपल्या माणगावच्या पब्लिकचा तरी. ट्रू. आता तू ज्या पद्धतीने बोलतोयस ना, डेफिनेटली हा पॉडकास्ट व्हिडिओ व्हायरल होतोय ना, व्हायरल होणारच, नो डाऊट. टॉक्सिक बसलाय समोर, व्हायरल करणार. आणि याच्यावर एक एक्झाम्पल आहे ना, हाताला 5 बोट आहेत, 5 बोट सेम नाहीयेत. प्रत्येक रॅपर सेम नसणार आहे, प्रत्येकचा एक वेगळा एक फ्लो असणार आहे, एक वेगळा ऍक्सेंट असणार आहे. पण रॅपर हा उठून दिसतो नेहमी. त्याच्या ड्रेसिंग सेन्स बद्दल काय सांगशील? आता तुझा ड्रेसिंग सेन्स मी तर भाऊ नाही, मी असा राहत नाही कधी. हे माझ्या मित्राचे आर्कने मला बोललं भाऊ तू जातोय ना तर हे घाल. हे माझं नाही. ओके, आता मित्राचा विषय काढलाय तर मित्र कशा प्रकारे सपोर्टिव्ह होते, म्हणजे पहिलेपासून आतापर्यंत कसे सपोर्ट केले? स्टार्टिंगला कोण नव्हतं भाऊ, स्टार्टिंगला ना एकटाच होता रणजित. अच्छा. त्यानेच बोलला ना मला तू कर. आणि तो प्रत्येक गोष्टीत नाही का, आपल्या माणगाव मध्ये एक स्टुडिओ नाही भाऊ, रेकॉर्डिंग स्टुडिओ काहीच नाही. मी फोन मध्ये गाणं रेकॉर्ड करायचो, मी फोन मध्ये गाणं टाकून रेकॉर्ड करून अपलोड केलं भाऊ. क्या बात आहे. आणि मग तशा प्रकारे त्यांनी हेल्प केलं तुला आणि मग तू पुढे जात गेला फ्रेंड्स लोकांचा. त्याचं एटीएम माझ्याकडे असायचं माहितीये तुला, त्याचं एटीएम माझ्याकडे असायचं. तो बोलतो कुठं चाललंय, ठीक आहे. प्रत्येक वेळी सोबत आहे, पण थोडं घरचा पण सीन असतो तर प्रत्येक वेळी नाही यायला जमत त्याला. बट जेव्हा असतो तो सोबत असतो. मला पैशांची गरज नाही भाऊ, माझ्याकडे असे मित्र आहेत ना. मी आता केकेला फोन लावला, भाई उद्या जायचंय भावा, तो बोलतो भाई जॉबला सुट्टी. बोलतो जॉबला सुट्टी, बसलाय तो तिथे बाजूला, आता काय बोलायचं. आणि वेल टॉक्सिक केव्हापासून व्हायरल व्हायला लागला, की आता फ्लो पकडलाय, पिकअप पकडलाय टॉक्सिकने, केव्हापासून तो जर्नी कशी होती? मी माणगावला कॉलेजला आलो, साबळे कॉलेजला आलो आणि माझा मित्र आहे मी शिर्के करून, कंटेंट क्रिएटर आहे. ओके. खूप भारी मुलगा ना का, माझ्याकडे फोन वगैरे काय नव्हता, हे आत्ता घेतलं. अच्छा. तर तो रील वगैरे बनवायचा आणि मी असं आता मी जाणार कुठे तर पब्लिक जमा करणार, वाजणार गाणं बिणं बोलणार. स्टँडच्या इथे एक म्हणतात ना मुतारी, तिथे पब्लिक जमा केली, वाचतो. तो तिकडून बघतोय, बोलतो फक टॉक्सिक, तू कुठला राहतो? म्हटलं भाऊ आपल्या नावेमध्ये राहतो. तो बोलतो ते रेपोलच्या पुढे आहे, ते लोणेऱ्यामध्ये पाटू कॉलेज युनिव्हर्सिटी आहे तिथे. म्हटलं हा तेच. बोलतो कुठे होतास तू? मग माझ्याकडे फोन नाही काय नाही, मी फोन मध्येच
बीट बॉक्स करून त्याच्यामध्ये ते कुठं VN मध्ये जॉईन करून तेच बीट बॉक्स करून त्याच्यामध्ये जॉईन केलं की मग तो व्हिडिओ काढायचा. भाऊ तू व्हिडिओ काढ, तो स्वतः एडिट करायचा. भाऊ मी एडिट करतो, तू अपलोड कर. मीने एक महिनाभर टाकलं, पब्लिक हैराण परेशान, म्हणते हा कोणाला आहे नवीन. मला त्याच्यावरती डिस केलं, तर हा पुण्याचा आहे का रे. होय. माझ्यावरती म्हणजे पब्लिक भरपूर आहे. पब्लिकला माहितीये कोण कोण डिस करते, काय विषय नाही. पहिले तर कान पडेल, नंतर गाणे पडेल. सॉरी भाई. अरे जबरदस्त रैपर है यार. एक्शन से पता होना मांगता है की रॅपर बात कर रहा है. लवली आणि मग साध आहे भाऊ आपण. तिथून सुरुवात झाली व्हायरल व्हायला तुझी की हा त्या पोराला नाही भाऊ कधी विसरू शकत मी. मित्र एक म्हणजे खूप मोठा विषय असतो भाऊ. मित्र भाई मित्र. टर्निंग पॉइंट लाईफचा तोच होता तुझा की त्याने तुला सगळं चेंज केलं आणि तुला सही ट्रॅक पकडला की ज्याच्यामध्ये सुरुवात झाली. मध्ये झाली होती आमची नाचावाची थोडी झालं अशी आरकाने वादच वाजला होता, पण ती त्याची मिसअंडरस्टँडिंग होती आणि झाला तो झाला. लेखा पुरा बोल झाला होता, तो पण धावत आहे आपल्याला. ठीक आहे, आता थोडासा मिसकम्युनिकेशन आधी मध्ये होत असतो, तो सगळ्यांमध्ये होत असतो. सर्टन टाइम नंतर त्या गोष्टी पुन्हा चेंज होतात आणि न्यूट्रल होऊन जातात, असं होऊनच जातं. ओके, मग घरी कधी कळालं की तू व्हायरल होता? घरी कधी कळालं? आईच्या गावात. लय भारी प्रश्न विचारला भाऊ तुम्ही, नाही का. मी नव्हतो, माझा मित्र बोलतो असा असा विषय होता. बोलो काय विषय होता? त्या दिवशी म्हणजे तो तिथे कामाला आहे बाटू कॉलेजला. माझी मम्मी बाटू कॉलेज युनिव्हर्सिटी मध्ये कामाला आहे. निवडचंच काम आहे, एवढं काय मोठं काम नाही, तिथे कामाला आहे. तर तिथे पोरं वगैरे असतात ना, ते फोन बिन वगैरे रील्स वगैरे बघत असतात. तिथं माझी रील वगैरे लागली होती. नुकतंच गाणं टाकलेलं मी मंजुळा, आता युट्यूब वरती नाही. फ्रेंड्स वगैरे बीचच्या याच्या गेलंय ते, बट स्टील ते इंस्टावरती पब्लिक स्क्रोल करते. माझ्या मम्मीला राहवलंच नाही ना, हा माझा पोरगा आहे. हा माहिती आहे ना, हा माझा पोरगा. काय बोलताय काकी, तुमचा पोरगा हा? तुम्ही टॉक्सिकची मम्मी? मम्मी बोलली हा. मम्मी संध्याकाळी जेवण सांगते मला, अरे ते तुझे माहिती का तुझे. पप्पांच्या पण कामात असा सीन झाला होता. पप्पा मेस मध्ये वर्कर आहेत, गगनगिरी गेट, बाटू कॉलेज युनिव्हर्सिटी आहे ना, त्याच्यामध्ये मेस असतात. त्याच्यामध्ये ते मेस मध्ये कामाला आहे, जेवण वगैरे त्यांना मी जाऊ शकतो का? अरे तर मी त्याच्यावरती लिहिलं होतं की टीचर इज नॉट ओनली टीचर बट ऑल्सो फ्युचर. आय डोंट लाईक टीचर अँड फ्युचर. बशी ती फुटली नोकरी सुटली, आप मेरा हॉटेल में वेटर. माणूस की संपली चालू आहे, लाशरी कॉज देम रिच लाईफ बेटर. और मामुली टॅलेंट पे ध्यान दे, साथ ते ठेव, तुला पाहिजे ते भेटेल. तुझे पप्पा माझ्या मेस मध्ये कामाला आहेत, तर मी असं लिहिलं होतं की बशी ती फुटली नोकरी सुटली, बाप मेरा हॉटेल में वेटर. तिथं पण पोरांचं तसं. आता मेस मध्ये म्हटल्यावरती फोन पब्लिकचा आहे आणि मोठी मोठी लोक जाऊन सांगायला लागली की तुझा पोरगा खूप भारी काम करतोय ना का आपल्या इकडचं. पप्पा येऊन सांगायला लागले की ते विचारत होते, काय कोणतरी विचारते बोललो, पप्पाला पण सांगते कोणतरी. पहिला कान मारायचे पप्पांचे, काय करतोय पोरगा, काय करतोय तुझा पोरगा, वाईपट आहे का? पप्पाना ऐकलं, पप्पानी पण माझ्यासाठी भरपूर लोकांचं. तू सगळ्यांच्या पोरांना सांगतो त्याची केस कशी, तुझ्या पोराची केस बघ ना कशी. तर माहिती ते पॅशन फॉलो करतो, त्याच्यामध्ये आहे ते करावंच लागेल. पहिला बोलायचे काय करतोय पोरगा, आता विचारतो काय करतोय पोरगा. लवली जबरदस्त. नाही, आणि ज्यावेळेस आपण असं काही काम करतो आणि घरच्यांपर्यंत ते काम पोहोचतो, येस, त्यावेळेस मग घरच्यांची जी आपल्याला तारीफ ऐकायला मिळते की लाईक अरे यार नाही सही कर रहा है, जो भी कर रहा है सही कर रहा है, उसको समझ है वो बात, असं ज्यावेळेस निघतं त्यावेळेस घरचे पण आपल्याला अप्रिशिएट करतात आणि इव्हन घरचे पण सपोर्ट करतात त्या कामाला. मला तर आता भक्कम सपोर्ट आहे, नाही का. तुला काय पण करायचंय ते कर. ऍक्च्युली कसं झालं होतं माहितीये का, मी 10th नंतर आहे ना, मला नव्हती करायची इंजिनिअरिंग. मी खूप रडलो होतो पप्पांसमोर, पप्पा नाही करायचं मला. 10 दिवस आधी रडत होतो. ऍडमिशन चालू झाले वाटे कॉलेजचे, इन्स्ट्रुमेंटेशनला मला ऍडमिशन करून दिलं. पप्पा नाही करायचं, रडायचो रात्री 2-2 वाजेपर्यंत. पप्पा नाही करायचं. मग ठीक आहे आता करून तर दिले. महिन्यातून एकदा जायचो कॉलेज, नाहीच करायचं आहे ना भाऊ. जायचो, बसायचो. पेपर मॅडम आमच्या गावातल्याच होत्या, तुला पेपर नाही लिहायचं, झाला काय लिहिलंय का, कोरा आहे, तेवढंच येतं मॅडम. कॉपी नाही ना करत, तुला कॉपी रखतात ना आमच्या, जे आहे ते स्वतः. झाला, फेल झालो. पप्पानी पण सोडून दिलं, जा आता काय करणार आहे, जा तुला काय करायचंय ते कर.
पुढच्या 6 महिन्यात पप्पांना रिस्पॉन्स आणून दिला, पप्पा हे बघा. जबरदस्त जबरदस्त. ओके वेल तेजस, मी बोला. तेजस बोलतो. अरे चालेल, काय विषय नाही. कारण मला असं क्वेश्चन घ्यायचं की तेजस टॉक्सिक नाव कसं पडलं? हाय शपथ, सांगू बोलतो. अरे आता तुझ्यावर येते यार, तू किती फ्रँक घेऊन सांगते ती गोष्ट. मी 10thलाच होतो, आता तुला तर माहितीये मी 10thला होतो. एक गर्लफ्रेंड होती भाऊ, ओके. नाव नाही सांगू शकत मी. एक स्टॉप घेतो. एकच गर्लफ्रेंड होती? अरे हायच्या गावात एकच गर्लफ्रेंड? एकच होती भाऊ. अच्छा ओके, एक गर्लफ्रेंड होती. ट्रू लव्ह होता ना का आपलं. जाऊ दे आता काय बोलायचं. अच्छा. तर तिच्यासाठी कविता वगैरे लिहायचो हा. आणि तिला किती मार्क पडणार आहेत, मला किती मार्क पडणार आहेत, मग आमच्यामध्ये हे लागायचं की तुला हे पडलं ना, हे माझ्यापेक्षा जास्त पडले ना, मी तुला काहीतरी घेणार. हा. मला पडले, तुला काहीतरी घेणार. मला 34च पडले. सायन्सचं बायोला काहीतरी डिझास्टर मॅनेजमेंट करून चॅप्टर 1 त्याच्यामध्ये सिम्बॉल्स आहेत, ऑक्सिडायझिंग, इरिटंट, गॅस पंप, टॉक्सिक. मी बोललो हा सिम्बॉल काय, बोललो कवट्या वाघासारखं काहीतरी दिसतंय. मी डेथ लिहून आलतो. नंतर मी मॅडमना विचारलं, मॅडम मला 34च कसे आहेत? तिला 35, 40 पैकी. हा. तर 34 मला, तिला 35 मला 34. बोललो आता काहीतरी फोडणी आहे, बोललो काहीतरी द्यायला लागतंय. मॅडमला विचारलं, मॅडम बोलतात ते तू बघ इथं काय लिहिलंय ते. मॅडम बोलतात काय रे इथं काय लिहिलंय तुम्ही? डेथ लिहिलंय इथं तुम्ही, टॉक्सिक आहे इथं. सगळी पोरं वाढायला लागली टॉक्सिक. आता टॉक्सिक हा वर्ड माहिती आहे, निगेटिव्ह आहे. पब्लिक काय त्या वर्डला घेऊन विष, पब्लिक टॉक्सिक टॉक्सिक ओरडायला लागली. मी बोललो काय विषय हा, आणि हसायला लागली पब्लिक. हा. अख्खा वर्ग बसलाय, क्लास बसलो. बरोबर. मी डायरेक्ट जाऊन विचारतो, मॅडम मॅडम मला एवढं कसे आवडलं? तिचा पेपर दाखवला, बोलले हिला मी पण तेच लिहिलं, हिने पण तेच लिहिलं. अच्छा. फ्रेंड म्हणजे विचारू शकतो, विचारलं बरोबर. मॅडम हिचं कसं एवढं, मला कसं एवढं. मी डायरेक्ट बोलायचो मॅडमला. तर ते बोलतात हे काय लिहिलंय तुम्ही? डेथ कुठल्या कुठल्या शाळेत, तू नामदोशी शाळेत आहेस, हे लिहितोस तू? मी बोललो ठीक आहे. पब्लिक ओढायला लागली टॉक्सिक टॉक्सिक टॉक्सिक. ती पण बोलायला लागली 2-3 दिवस टॉक्सिक टॉक्सिक टॉक्सिक. ती पण बोलायला लागली. मी बोललो टॉक्सिक. अच्छा, तसा तो टॉक्सिक पडला ना. काय लवली स्टोरी आहे, जबरदस्त. काय स्टील आता सोबत नाही, ठीक आहे आता काय विषय. ओके ओके ओके. मग ती जर्नी मला जाणून घ्यायला नक्की आवडेल, बट तू कम्फर्टेबल असशील तर आपण थोड्या वेळाने घेऊया ती जर्नी. ओके. 10th नंतर मग 11th 12th. मग 11th 12th तुझा झोन मोठा झाला असेल, नवीन लोक, पुन्हा 10th पर्यंत आपण सोबत असतो, क्लासमेट्स वगैरे सेम असतात, पण 11th 12th सगळे चेंज होतात. म्हणजे प्रत्येकाचा हे चेंज होतो, क्लास चेंज होतो किंवा काय कोर्स चेंज होतो त्यांचा. मग तू 11th 12th कसं काय व्हायरल झालास? सांगतोय का भाऊ, मला इंजिनिअरिंग नव्हती करायची. अच्छा. मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन करून दिला. मग तिकडची पब्लिक जमा करायचो आणि तेव्हा पण ओळखायची पब्लिक. मला फोटो वगैरे काढायला पब्लिक बोलायची, म्हणजे मुली वगैरे. मुलं तर नाही जास्त, कारण असतं एक मुलांना ऍटिट्यूड. पुरी वगैरे आयुष्य. सर मला विचारायचे अरे काय रे ह्याच्यासोबत का फोटो काढता तुम्ही? मुली डायरेक्ट प्रोफाईल लावायचे, हे बघा. सर पण असे छान छान करा करा अभ्यास करा हो. नंतर नंतर मग काय 11th आलो साबळे कॉलेजला. ऍक्च्युली मी आता 12th आहे भाऊ. अच्छा. हा कोण बोलला ना 12th यार, वाटत नाही भाऊ, मुलगा 12th असं वाटणार पण नाही. तू बोलला तेव्हा मला कळलं की हा 12th बघून कोण बोलणारच नाही. ऍक्च्युली मला 1 वर्ष लवकर टाकलं होतं शाळेत नाही का. तर मी आता 12th असतो आणि आता हाय पण 12th. माझं वर्ष कुठे वाया नाही गेलं, कारण 1 वर्ष आधीच मला टाकलंय स्कूलमध्ये. असा विषय झाला. ओके. मग आता कॉलेजमध्ये तुला घेऊन लोकांचा दृष्टिकोन कसा आहे बघण्याचा, की कशा काय नजरेने बघतात तुझ्याकडे? आता स्टार्टिंगला बोललो होते कोण आहे, नंतर समजलं तर काय नाही बोलतात. अरे हा बघ आला गँग गँग ब्रो, गँग पब्लिक खूप गँग विषयी आहे भाऊ 100%. मग अगेन याच्यामध्ये असं होतं ना की टॉक्सिकला पुढे जाताना बघून मला असं होतं की अरे यार हा पुढे खूप लोक आहेत नाही का. सो मग एखादा असा कुठला किस्सा आहे का की नाव न घेता आपण रिव्हील करू शकतो असा की? 100% भरपूर आहेत भाऊ. तू ऐकशील ना, तू बोलशील अरे काय लोक आहेत तुमच्या इकडची, पण आमच्या इकडची लोक खूप चांगली पण आहेत आणि खूप वाईट पण आहेत भाऊ. ओके. कोकण आहे ना भाऊ, जेवढी चांगली तेवढी वाईट. कोकणची माणसं साधी बोली. साधी हो या.
तर मग तू त्याच्यावर काय गाणं वगैरे लिहिलंय की नाही? कोकणची माणसं साधी बोली वगैरे काय गाणं वगैरे काय एखादा रॅप वगैरे आहे की ना, नाही? आताच रिसेंटली गाणं आपलं अपलोड झालंय, नथ गाण्याचं नाव आहे. गाऊ शकतो मी. अरे शुअर, नक्की, का नाही. कोकणची माणसं आम्ही साधी भोळी, बाहेरून काटे आतून गोड, फक्त फणसा सारी, नजर तुझी माझ्या डोळ्यांना पोरी घे जुळून, तू माझा खेळ मी खेळाडू हो, तू लगोरी, बघून लाजली तू, गालात हसली तू, मनात बसली तू, तू माझी नवरी, केला शवाब है तू, मेरा शवाब है तू, दिखती कमाल है तू माई माऊली, आई पोरी शपथ, तुझ्या जबरदस्त. नाकात न, असं काहीतरी आहे भाऊ. आहा, ऍक्च्युली lovely, ते lovely, सॅम lovely. सोबत आलंय आपलं गाणं, लेबलला गाणं आलंय, वर्ल्ड्स ऑफ वाईब्स वरती, नाही का, जाऊन चेक करा पब्लिक. अं, ती बिग बॉस मध्ये होती, अजून स्पीच विला केलंय तिने. खूप अच्छा. छान मुलगी आहे भाऊ, नाही का. तिच्यासोबत आपलं कोलॅबरेशन मध्ये गाणं आलंय वर्ल्ड्स ऑफ वाईब्स, जाऊन चेक करा गँग. नाही नाही, नक्की आपला क्राऊड पूर्ण ऍक्टिव्ह होणार, अग्रेसिव्हली येस बघणार. येस येस. अरे आईच्या गावात. ओके, तू किस्सा सांगायचा राहिला आपला, की तू किस्सा सांगणार होता की हा. टॉक्सिकला पुढे जाताना बघून अक्षयला वाटतं की या टॉक्सिक जरा जास्तच पुढे चाललाय. तर मग काय असं एखादं. ते गाण्याचं शूट चालू होतं भाऊ, हा नाही का. म्हणजे गाण्याचं शूट चालू होतं, एक मुलगा येतो, गाड्यां चैनी आहे, नाही का, फुल व्हाईट शर्ट, गाड्यां चैनी आहे, 4 व्हीलर मध्ये येतो, उतरतो, हातामध्ये रॉड आहे. हम्म. बोललो काय विषय हा, मला येतो, बोलतो अरे टॉक्सिक लय मोठा झाला तू. मी बोललो काय विषय भाऊ, काय झालं, मी काय बोललो का तुला, मी ओळखायचो पण नाही त्या मुलाला. ठीक आहे, लय मोठा झाला रे तो, माझं शूट चालू आहे, कॅमेरामॅन लेन्सेस लावतोय. मी बोललो काय झालं याला, हा असं का करतोय, मी तर ओळखत पण नाही त्याला. पण त्याचं आणि काहीतरी मित्राचं माझ्या काहीतरी बॉन्डिंग होतं, तर तो काहीतरी शिव्या घालत होता मला, तो मुलगा ओके. शिव्या घालतोय, मी ठीक आहे बोललो चल. तो बोलतो आज तू तरी मला मार, नाहीतर मी तरी तुला मारणार. असा मित्र आहे, मित्राचं नाव नाही घेत, त्याच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग केली मी. त्याला फक्त एक इशारा केला, भाई रेकॉर्डिंग चालू कर, फक्त रेकॉर्डिंग चालू केली त्याने. रेकॉर्डिंग मध्ये होतं ना सगळं, की भाई तू तरी मला मार, मी तरी तुला मारेन. कुठे आम्ही माणगावच्या स्टँडच्या पाठी, तो रॉड वगैरे हातात आहे त्याच्या, तीच रॉड अशी घातली पाठीत त्याला मुतारीमध्ये घुसून मारला भाई. दुसऱ्या दिवशी बापाला घेऊन घरी, नशीब माझे पप्पा मम्मी नव्हते घरी, पप्पा मम्मी घरी नव्हते. तो बोलतो पप्पा ह्यानी मला मारलं. पोरगा किती वर्षाचा, 24-25 वर्षाचा, मी किती वर्षाचा, 17 वर्षाचा. दुसऱ्या दिवशी पप्पाने घेऊन घरी आला, घरी कोण नाही, नशीब घरी कोण नव्हतं, आता मला असा लाल केला असताना पप्पानी माझ्या आईच्या गावात, शपथ भाऊ. हा किस्सा व्हायरल झाला असेल नंतर की टॉक्सिकने असं असं केलेलं. हा पब्लिकला सगळ्या मानगावला माहिती. पप्पाने घेऊन आला, मी बोललो परत आला, त्याला लागलेलं ना, खूप खूप लागले, ते कडापा वगैरे ते मुतारीचा असतो, ते लागलेला इथं तिथं, खूप काय विषय आईच्या गावात. अरे तुझे किस्से सगळे मुतारी बाहेर आणि मुतारी जवळ. कारण मी तिथंच असायचो ना भाऊ, मी तिथंच असायचो, आर्कला विचार भाई, तिथंच असायचो मी. स्टँड सोडला तर टॉक्सिक कुठेच नाही भेटणार, टॉक्सिक कुठे भेटणार, स्टँड मध्ये भेटणार. का व्हिडिओ बनवते, व्हिडिओ बनवली, कॉलेज सुटला, व्हिडिओ बनवायला बाहेर आला, व्हिडिओ बनवली, मित्रांना भेटला, गेला घरी, एवढाच विषय असायचा. पप्पाला घेऊन आला, पप्पा बोलतो काय रे माझ्या पोराला मारलास तू. मी बोललो का मारला ते विचारा त्याला. बोलतो नाही पप्पा मी काय नाही केलं. मी बोललो काका माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मी केस करी ना तुझ्यावरती. बोललो जा करा. बोलतो काय तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मित्राला फोन केला, भाई रेकॉर्डिंग पाठव ना. तो बोलतो थांब चेक करू दे, ऐकायला. बोललो पाठवा बाबा. पाठवली त्याने, पाठवली, दाखवली, हे ऐका. हा नवीन फोन आहे, जुन्या फोन मध्ये होती ती, ऐकवली असती. हाय ठेवली होती अजून जुन्या फोन मध्ये अशी रेकॉर्डिंग. त्या बापाने त्याला परत वाजवलं, त्याला घरी घेऊन गेलं. जाम म्हणजे खूप पब्लिक खूप आहे भाऊ, टॉक्सिकला पाठी खेचायला बघणारी. पण स्टार्टिंगलाच बोललो मी, पहिले कान फाडीन नंतर कान फाडीन. थोडे दिवस थांबा, तुम्हाला सगळ्यांना समजेल मी काय काय फाडीन. ओके, टॉक्सिकचा बॅकबोन कोण आहे? आपण बॅकबोन कोणाला बोलू शकतो? मित्र. हा या मित्र बोलू शकतो की बाबा हा एव्हरी टाइम सपोर्ट, की टॉक्सिक आज ज्याच्यामुळे आहे, किंवा काही जरी राडा करायचं म्हटलं की टॉक्सिक ती व्यक्ती आहे म्हणून ओके असं वाला. हा भाई, आपण एक फोन केला 100 काय भाई 150-200 पोरं जमा होती, आत्ता इथं होती. क्या बात आहे. मित्र भाई, मित्र माऊली आहेत आपले. जबरदस्त. मला बोलतो तू यातल्या कुठल्या गोष्टीत पडूच नको. बोलतो पटकन पासपोर्ट काढून घे, नाही तर तुझ्यावरती केसी वगैरे पडतील. स्टील एखादा असा इन्सिडेंट फ्रेंडशिपला घेऊन की एकदम खराब सिच्युएशन मध्ये अडकलाय टॉक्सिक, आणि
दॅट टाइम भाई तो नसता तर यायला लागले असते. साहेब आपले रणजित अच्छा. माझेच मित्र माझ्यावरती नाही का उलटे फिरले होते. एका पोराने मला डिस केलं होतं, नाव नाही घेणार, फेमस होईल जाईल नाही का. सॉरी ब्रो. आजच्या पॉडकास्ट मध्ये फेमस 2 व्यक्तीच झाले, टॉक्सिक आणि अक्षय. अरे आयच्या गावात काय विषय रे, काय विषय रे, नाव नाही घेणार. म्हणजे मला बरोबर पुण्याहून फोन यायचे नाही का, टॉक्सिक तुझे दिवस भरलेत, तू मानगावात फिरताना पण दिसू नको, दिसला उचलला जाईल. टॉक्सिक एकटा फिरायचा, टॉक्सिक एकटा फिरायचा भाई, पब्लिकला माहितीये फिरायचा. रणजितला फोन करायचो, भाई असा असा विषय झालाय, फोन वगैरे होते, त्याच्या आईची बोलतो मी आहे ना, आता हा कितका इतकूच आहे बोलतो मी आहे ना. तर असं असं म्हणजे त्याला डिस केलं होतं. आणि पब्लिकनी माझ्या मित्राने त्यांची स्टोरी वगैरे टाकली होती. म्हटलं ठीक आहे काय विषय नाही भाऊ, मला डिस करतोय, तुला फेम पाहिजे कर फेम. मी फोन लावून सांगितलेलं भाई का डिस करतोय मला, तुझं माझं काय वाकडे आहे का भाई, सोबत आपण सीन ग्रो करू ना भाई, काहीच विषय नाही. अशी पब्लिकला ग्रोथ दिसत होती, त्यांना माहिती होतं याला डिस केलं काहीतरी भेटून जाईल फेम वगैरे. घ्या भाई, मी अजून पण डिस करतात पब्लिक मानगावचे. मला बघून तर भरपूर जणांनी, मी एवढं सांगू शकतो, मला पब्लिक येऊन भेटून सांगते की भाई तू रॅप करतोय ना, मी पण लिहायचा ट्राय केलं, मी लिहायचो पण मी एक्सप्लोर करत नव्हतो, मी आता एक्सप्लोर करायला लागलो माझ्याकडे बघून. जिंकलो भाऊ, अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. पब्लिक माझ्याकडे बघून बोलते भाई मी करतोय, तुझ्याकडे बघून अजून काय पाहिजे भाई, जिंकलो. पैसा काय उद्या कमवल मी, पैसाचा विषयच नाही. एकदा नाव भेटलं की, फेम भेटला की पैसा आपणे आप येणार Yes, असं yes. आहे. तर असा विषय होता की मित्रांनी, म्हणजे मी खूप एकटा पडलो होतो, रात्री 2-2 वाजता फोन यायचे, दिसूच नको बाई. आणि मित्र पण झालता असा विषय. मग मला एकदा भेटले मित्र, मी आई बहिणीवरनं शिव्या खाऊन आलतो त्यांना. नंतर झाला विषय. असा कोणता कांड होता की जो घरी समजला आणि मग घरी समजल्यावर घरून रट्टे पडले असं काय? पप्पानी मारलाय ना अजून भाऊ मला, नाही ना. अजिबात नाही. पप्पांचं एवढं धाक आहे ना अख्ख्या, म्हणजे मी वाडीत राहतो, बौद्धवाडीत राहतो नाही का, बुद्धिस्ट आहे मी. तर पप्पांचा एवढा धाक आहे ना पोरांवरती, की जे पप्पा बोलतील ना ते त्याने ऐकलंच पाहिजे. हा म्हणजे माझ्या बाबांचा वाटा चालवतात नाही का माझे पप्पा. माझ्या पप्पांचा खूप धाक होता अख्ख्या वाडीवरती बाबांचा, आणि तेच पप्पा घेऊन चालले. हा पप्पा इथं बसले ना भाऊ, मी इथं नाही बाजूला बसू शकत, मी तिथं बसणार, एवढं धाक आहे पप्पांचं. क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त. पप्पाने माझ्या पैसा नाही कमवला भाई, पण माणसं एवढी कमवलेत ना. रिस्पेक्ट या. आपण पण काम त्याच्यासाठीच करतो की भाई फॅमिलीचं नाव अजून मोठं होईल, किंवा घरच्यांचं हे अजून मोठं होईल, सर्व अजून मोठं होईल गर्वाने, त्याच्यासाठीच हे करतो. ओके टॉक्सिक, बेसिकली यू लुक हँडसम, म्हणजे हँडसम दिसते, बट असं म्हणतो ना आपण की भाई चांद पे भी दाग होते, तर तुझ्या चेहऱ्यावरचा तो दाग दिसला मला. तर त्याच्या मागची काय स्टोरी आहे? माझं होमी म्हणजे भाऊ. ओके. रगील नाव आहे त्याचं, मानगावचा आर्टिस्ट आहे, खूप क्रेझी आर्टिस्ट आहे, 1 नंबर. त्याच्या गाण्याचं शूट होतं आमच्याकडे, तेवढं काय एवढं साधन नाही भाई. स्टार्टिंग मला बोलतो भाई शूट करायचं आहे, म्हटलं ठीक आहे करूया. फोन त्याचा मित्र आहे, त्याचं नाव नाही आठवत आहे, सॉरी ब्रो. त्याचा मित्र सर्वेश, आय लव्ह यू ब्रो. सर्वेश. तो बोलतो ठीक आहे. मग मी पप्पांना विचारलं, पप्पा गाडी पाहिजे, आधी गाडी द्यायची मला चालवायला, आता देतच नाही. पप्पांना विचारलं पप्पा गाडी पाहिजे होत्या, मित्राचं शूट आहे. काय सावकाश जाशील? सावकाश जातो. पप्पांनी चावी हे घे जा. गेलो, शूट केलं, माणगावला केलं, गोरेगावला केलं, लोणेरला केलं, महाडला गेलो. गंधारबाल्याच्या इथून जात होतो, समोरून कंटेनर येतोय, त्याच्या ह्या साईडला 4 व्हीलरवाला आहे, ब्रेझा की काहीतरी होती, आणि त्याच्या पाठी मी आहे. हा 70-80 ला चाललाय फुल फास्ट, हा इकडून येतोय. हा ड्रिंक केलेलं की काय माहिती नाही मला, बट स्टील मध्येच जाऊन अशी वाकडी तिकडी गाडी करायला लागला, ब्रेझावाला. आणि थांबला तिथं जाऊन, मी राईटला टाकला, भाई मी मेलो, मला कचरा करून जाईल माझा तो. मी पार्टनर जाऊन ठोकली त्याला, ब्रेक लावला मी फास्टपटत माझी गाडी गेली पुढं. मी पण फास्ट होतो, मी 70-80 ला होतो. काच फोडली, आतमध्ये गेलो मी. आई याच्यामध्ये काच काढलं माहितीये, माझा डोळा वाचला भाई. देवाने वाचवलं भाई, देवाने वाचवलं. म्हणजे हा पूर्ण
काचेचे मार्क्स आहेत सगळे. हा हे काच आहे, ह्याच्यामध्ये अर्ध लोखंड आहे भाऊ. मला पाहायला लागलं होतं हाताचं. आई शप्पथ. गाडी नाही देत पप्पा. डेंजरस कांड केला. हा भाई, जाम बेकार बेकार. मम्मी रडत होती माहितीये. गाऊ मी अरे श्योर, त्याच्यावरती लिहिलं होतं तू मी. विचारू नको, बिंदास गा. अरे आईच्या गावात झालो मोठा सारे खोटे माझे नातेवाईकांवरती. म्हणजे माझा जेव्हा ऍक्सिडेंट झालता ना, म्हणजे माझा मित्र सरकारी हॉस्पिटलमध्ये होतो मी. मित्र 150-200 मित्र जमा झाले. टॉक्सिकला लागले ते, नर्स वगैरे हाकलतायत, चला बाहेर चला बाहेर. म्हणलं बाकीचे कोण आलेत की नाही, ते कोणच नाही. शुद्ध आली 3 तासांनी, ते कोणच नाही. ती मम्मी रडते डोक्याला हात लावून. म्हणलं काय विषय बेकार. तर आज लिहिलं होतं मी, झालं मोठा सारे खोटे माझे नातेवाईक, मरणाच्या दारात होतो कोणी सुद्धा आलं नाही. बापाचा हातमध्ये आला डोकं धरून रडते आई, कोणी कोणाचं नसतं हे आपलीच माणसं सांगून गेली. आपुलकी रक्तात नाही मग संसार मांडून तुटतात ना ती. जीव लावला सगळ्यांना पण वाटलं नव्हतं सोडून जातील. बोलू मी कोणाला हे पाठीव मागून उभ्या गातील. दुःख लिहितो गाण्यातून ते फॅन्स माझे ऐकत राहतील. हा कडक यार, जबरदस्त जबरदस्त, लवली लवली. बाई आजचा एपिसोडच क्लास आहे यार. 3 गाणी झालीत, मी मोजतोय का गाणी तुझी? 3 गाणी मी बोलतोय भाऊ, मी बोलू बा. अजून 300 का मी ऐकतोय ते. जबरदस्त जबरदस्त. काय नेक्स्ट लेवल यार, आय एम स्पीचलेस. मग बेस्ट मुवमेंट कोणती आहे की बाबा की हा तो मुवमेंट घडला, तो इन्सिडेंट खूप चांगला होता? पहिला पेमेंट आला ना भाऊ गाण्याचा, सगळं खुश. सगळं खुश. शपथ, फुल राडा. फुल राडा. काय मग त्या पहिल्या पेमेंटचं काय केलं? काय नाही, पप्पांच्या हातात ठेवला. मित्रांना बोललो सेकंड पेमेंट येईल ना तेव्हा जे पाहिजे. माझी आजी आहे, तिला मी तिसरीला नाही 2रीला होतो मी. बोललो माझा आई जेव्हा मला पगार होईल ना, असं म्हणजे मी बोबडा बोलायचो तेव्हा, माझा जेव्हा पगार होईल ना पहिला तुला 2000ची साडी घे. पहिला आला पहिला पेमेंट, आई घे बोललेलो. आई रडली माझी. आई रडली. मी काय एवढा मोठ्या ह्याच्यातून येत नाही भाई, मी पण असाच आहे. हा एकदम बेसिक साधा घरचा मुलगा, आणि आज जाऊन एक स्वतःचा एम्पायर निर्माण करतोय, एक स्वतःचा स्टँडर्ड निर्माण करतोय. टॉक्सिक काय आहे पूर्ण सगळ्यांना कळतंय आज. ओके वेल, टॉक्सिक मग तू मला तो नाव नाही सांगितलंस की आता जे रॅपर्स आहेत जे इंडिया फॉलो करते, ऑल ओव्हर वर्ल्ड फॉलो करते, जे रॅपर्स आपले इंडियामधले असतील, तर त्याच्यामध्ये कोण एखादं नाव घेतलं? मी माझ्या साईडने करू, मी रॅप फार कमी ऐकला ऍक्च्युली, म्हणजे टू बी ऑनेस्ट की रॅप इंडस्ट्री पुढे ऐकशील नक्की नक्की. हे आता तू 3-4 ऐकवलेस ना, खूप आवडलं मला. सो मला आहे ना तो हा आवडतो, रॉक्सन. एक नंबर भाऊ, रॉक्सन एक नंबर. विद्रोह आहे भाई तो. जबरदस्त, एक नंबर ना. माझा शो म्हणजे बाळासाहेबांची सभा. जबरदस्त, खत्रीय भाऊ तो, खतरनाक. एक नंबर. पर्सनली मला असं वाटतं की आता तू रॅपर, ज्यावेळेस मी रॅपरचा पॉडकास्ट घेणार त्यावेळेस सेकंडरी माझ्या माइंड मध्ये थॉट येणार होता की रॉक्सन, भाई रॉक्सन नावावर हे रॅपिंग इंडस्ट्री वगैरे असा ते चालू झालं माझ्या. पुण्याचा आवाज आहे भाऊ. हा जबरदस्त आहे रॉक्सन. बिग शाउट आउट टू रॉक्सन. तो एक नंबर, एक नंबर. त्यातली ती लाईन माझी फेवरेट आहे, ये देख मैंने क्या कर दिया. खूपच व्हायरल झालं होतं. पब्लिक काय रील बनवत होते. तो इन्स्पिरेशन एक भेटू शकते त्या लाईन मधनं की भाई अरे यार आपण कधी असं आपल्या आईसाठी गाणं बोलणार किंवा लिहिणार किंवा काय करणार. तसं आला तेरा बेटा अभी आम इंसान नहीं रहा, असं आला. एकदम जबरदस्त. सो एव्हरी टाइम मी वर्कआउट करत असेल तर मी रॉक्सनला प्रेफरन्स देतो की रॉक्सन असा वाला. सो एक वेगळा स्वॅग आहे त्याचा. तर तो जो कॅरी करतोय तो काइंड ऑफ आपण पण त्याच लाईनवर आहेत की आपला एक वेगळा ट्रॅक आहे असं काय? हा सिमिलर बोलू शकतो. सिमिलर मध्येच आहे ना एखादा असं काय आहे? एक्झॅक्ट तसा नाही म्हणजे हा त्याच फॉर्म मध्ये असं काय आहे का आपल्याकडे लिहिलेलं किंवा आपण प्रेझेंट केलेलं आधी वगैरे असं काय? भरपूर आहे भाऊ आपल्याकडे. एखादा प्लीज ऐकायला आवडेल. म्हणजे आईसाठी गाणं लिहिलं होतं, ऐकू का मी ते? मेलोडी आहे. मन माझे वेडे हो तुझ्या मागे मागे हो, आयुष्य हे माझे आई, लागू दे तुला, तुझ्या विना दिस माझा पुरा होत नाही ग, तुझ्या विना जगण्याला अर्थच काय, भावनाया माझ्या आई, सांगतो तुला
आज सांगतो तुला, चटणी भाकर तुझ्या हाताची माया, आपल्या गावाला श्यामच मी मिस करताय. सांगून सांगून तुला सांगायचो काल काय सांगून सांगून तुला सांगायचो काय काल, कुशीत होतो आज रस्त्यावर. रडू नको माझे आई तुझा लेक, आज ना उद्या तो शिकणार आहे. आलोच बघ मी गावाला, उद्या तो मिटेत तुझ्या तू धरशील काय. अरे लवली यार लवली. आय विश की भाई फटाफट फटाफट तुझे टॉक्सिकचे गाणे आले पाहिजेत. मला असं वाटतं रे यार, येणार येणार लाईक भाऊ, अशी सिरीजच चालू झाली एव्हरी वीक. टॉक्सिक येणार टॉक्सिक येणार टॉक्सिक येणार भाऊ येणार. एवढं भारी यार आहे तुझं खरंच. म्हणजे आताचे मी काही काही कंटेंट क्रिएट गाणे सिंगरचे गाणे ऐकले असतील ना, तो उनसे बेटर तो अपना है. आपण 3 सब अपने मिनट से जागे ज्यादा पे गाना होते बना सकते हैं. वो पोटेन्शियल है अपने में. 7-7 मिनिटाची गाणी आहेत भाऊ आपली. आणि नाहीतर आताचे क्रिएटर बघतोय ना मी, म्हणजे XYZ नाव नाही घेणार, रिसेंटली आता एखादं गाणं व्हायरल होतोय, एखादं गाणं आता करंटली व्हायरल होतंय, तर त्याच्यामध्ये तो गाणं 3 मिनिटाचं आहे रे. म्हणजे म्युझिक काय, लिरिक्स काय आणि डान्स काय, म्हणजे खतम. तेवढा तेवढा हलका म्युझिक आहे किंवा तेवढा मार्केटिंग करतात त्याच्यावरती, तेवढे पैसे लावून व्ह्यूज वाढवतात भाऊ. नंतर ते आर्टिस्ट गायब होत आहेत. 1-2 गाणं वाजतंय नंतर गायब. अच्छा. सीन काय. असे कितीतरी आर्टिस्ट आहे, मी नाव नाही घेते, समजणारे समजून जातील. भरपूर आर्टिस्ट आहेत 3 मिनिटाचं गाणं बनवतात, त्याच्यामध्ये काहीतरी बीट्स वगैरे चांगल्या टाकतात. हा हा प्रोड्युसर वरती डिपेंड आहे गाणं उठणं. हा हा. खूप प्रोड्युसर चांगला असेल तू गाणं काय पण बनव. तुझ्या गाण्यामध्ये हुक मध्ये काहीतरी, हुक वरती गाणी वाजतात. हा सिम्पल आहे. हुक वरती गाणी वाजतात. हुक आवडलं, हे गाणं वाजलं असतं, त्याच्यावरती रील बनवलं, गाणं आलं viral, ट्रेंडिंग, हा, गाणं trending. व्हायरल. असा विषय आहे. हा, गाणं असं नाही की 5 मिनिटाचंच झालं पाहिजे, 3 मिनिटात पण गाणं बनतं, पण पब्लिक तेवढी मजा नाही. पब्लिक एक्सपेक्ट करते पुढं काय, पुढे हा, अरे हा, संपला आईच्या गावाची, असं विषय. असा विषय होता. पण आता ज्यावेळेस अशा लिरिक्स ऐकतो, आता जरी तू ही लिरिक्स बोलली तरी असं वाटत होतं की ऐकत राहू, पुढे काय पुढे काय भरपूर पुढे काय पुढे काय असं वाटतं. वेल आतापर्यंत किती गाणी गाऊन झाली तुझी, किंवा किती व्हिडिओ झाले आतापर्यंत युट्यूबला? माझा आधी एक अकाउंट होतं, ते मी बीट्स वगैरे आहेत ना, माझ्याकडे प्रोड्युसर नसायचे, मी युट्यूब वरतून उचलायचो आणि ते गाण्यामध्ये रेकॉर्डिंग करायचो, फोनमध्ये रेकॉर्ड करून फुल अपलोड केलं. 3च्या वरती गाणे माझे, पहिले 4 गाणे होते, 3 गाण्यावरती कॉपीराइट झालं, माझं चॅनल उडालं. अरे यार. आणि आता करंटली प्रेझेंट केलेली गाणी, म्हणजे एक मध्ये तू पावसा, आता पाऊस आणि क्रिटेक्स भाऊ सोबत, क्रिटेक्स भाऊ एक नंबर विषय. क्रिटेक्स भाऊचा मेसेज आला मला, टॉक्सिक तू दे ना काहीतरी गावठी टाईप मध्ये, आता तू कोकणात राहतो तर दे ना काहीतरी. म्हटलं पाऊस पण आहे, देऊया काहीतरी त्या टाईप मध्ये. भाऊला पाठवलं मी, भाऊ तर फाक क्रेझी आहे, तो एक नंबर. त्याने 3-4 दिवसात मिक्सिंग मास्टरिंग फोन मध्ये रेकॉर्ड झालं गाणं, ते ओके त्या फोन मध्ये रेकॉर्ड झालं, ओके. फोन मध्ये रेकॉर्ड केलं, पाठवले वोकल्स, ठीक आहे डन. नंतर भाऊ मेसेज करतो, मी बोललो ते तो त्याच्या चॅनलला टाकणार असेल, नंतर बोलतो स्पिनिंग रेकॉर्ड्सला गाणं येणार आहे. मी बोललो कुठला रेकॉर्ड असेल सर, सोडून दे. रणजितला फोन केला, बोलतो रणजित भावा आपलं स्पिनिंग रेकॉर्ड्सला गाणं येणार आहे. बोलतो कुठला स्पिनिंग रेकॉर्ड सांग, मी बघतोय. बघितलं त्यांनी 15 मिनिटात मला फोन केला, हेड झव्या तुला माहितीये का तुझं गाणं कुठे येणार आहे? बोलतो स्पिनिंग रेकॉर्ड्स. बोलतो आपल्या देशातला लेबल नाही तो बाहेरचा लेबल आहे. किती करोड सबस्क्रायबर आहेत रे त्याचे? 3 करोड सबस्क्रायबर आहेत त्याचे भाऊ, तिथे गाणं आलंय. आई शपथ यार. भाऊ बोलतो मी नंतर भाऊला बोल, भाऊ एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला गाणे टॅलेंट आहे भाऊ, ते टाकलं. आई शपथ यार, लवली लवली सपोर्ट. आपण ज्याच्याकडे बघत होतो की भाई, आपण ज्याच्याकडे बघत होतो की भाई त्याचं तांबडी तांबडी एवढं वाजलंय भाईच्या गावात, मी तेव्हाच भाऊला फॉलो केलं. त्याच्या आधी म्हणजे एवढं रिमिक्स वगैरे करायचा, तो लक्ष असायचं, पण काय आपलं तेवढं काय एमाऊस क्लब मध्ये वाजणार आपलं तेवढं काय नव्हतं, आम्ही काय फॉलो वगैरे नव्हतं केलं. पण तांबडी तांबडी वाजत होतं, रॅप पण होतो एमाऊस मध्ये, मी फॉलो केलं. नंतर भाऊने फॉलोबॅक दिला, मी बोललो आयुष्या गावात भाऊने फॉलोबॅक दिला, मी स्टोरी टाकली, भाऊने मला फॉलोबॅक दिला इंस्टाला. पब्लिक हक्का बक्का मेसेज, रात्री फोन, क्रिटिक्सनी फॉलोबॅक दिला तुला? हा. तर 2-3 दिवसांनी मेसेज, भाऊ गाणं बनवायचं. काय विचार बोललो. तर बनलं गाणं स्पिनिंग रेकॉर्ड्सला, कुठे कुठे वाजतंय, कॅलिफोर्निया मध्ये वाजलं, दुबईला वाजलं,
पब्लिक गेम हाऊस इथं तिथं क्लब मध्ये वाजतंयच गाणं भाऊ. क्लब मध्ये क्रिटेक्स तर मराठी वाजणारच ओके. भाऊ. मजा होते भाई. दुबईचं नाव घेतलंस तू, मला दुबईवरनं निकेत आठवले. निकेत भाऊ, हा माहितीये मला, माहितीये. तर त्याच्याबद्दल काय सांगणार तू? त्याचा एक पॉडकास्ट नंबर. बघितलाच असेल तू. येस येस बघितलं, खूप तर भारी आहे भाऊची जर्नी. तुमची स्टोरी आहे ना काहीतरी दोघांची, त्याने डीजे ला तुझं गाणं वाजवलं. गाणं वाजवलं दुबई मध्ये वाजलं. स्टोरी काय नाही, मला फॉलो होतं, मी बघितलं नव्हतं, मी ऍक्च्युली नव्हतं ओळखत. कुठं का सांगू मी, मला मेन्शन आलं, नंतर बघतोय मला कोलॅब पण आलाय. बोललो कोण आहे, दुबई मध्ये गाणं वाजलं आईच्या गावात. क्रिटेक्स भाऊ बोलतो हा आईच्या गावात वाजलं, मला कोलॅब आला. बघतो कोण आहे, नंतर समजलं खोपोलीचा भाऊ आहे, तू तिकडे डीजेंग करतो. एक नंबर आहे भाऊ. लवली लवली लवली. वेल, मी स्टार्टिंगला बोललो तुला, बट ऑन कॅमेरा बोलायला मला आवडेल की ज्या टायमाला निकेत सोबत माझं झालेलं शूट किंवा बोलणं झालेलं, ज्यावेळेस आम्ही सोबत टाइम स्पेंड केला जर्नी ऐकण्यासाठी, सो तो फील जसं मला फील निकेतने दिलेलं ना, सेम फील मला तुझ्यासोबत आला की आय लव्ह यू एकदम जबरदस्त, की दोघांचा ट्युनिंग, दोघांचा बोलण्याचा हे ज्या फ्लो आहे जो बोलण्याचा, सेम एकदम इक्वल. सो मी आले तुला बोललो पण की ज्यावेळेस निकेत सोबत माझं पॉडकास्टचं शूट झालेलं, सेम पर्सनॅलिटी आहे दोघांमध्ये, काहीच फरक नाही. एक बजार आहे डीजे, एक कर रहा है रॅपिंग. आपल्या इकडे तेवढं सीन ना भाई. दोघांची गाणी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर वाजणार इंटरनॅशनल शिट्स अजून भरपूर येणार आहेत भाऊ. 100%. नाही, मी स्वतः पण बोलेल की उद्या टॉक्सिक मोठा स्टार होतोय तर मला मेमोरेबल असेल की अरे पहिला पॉडकास्ट ओपन माईक सोबत असतो आपण भाई. शब्द आहे आपल्या सोबत. अरे लवली यार, जबरदस्त. जाऊ दे फक्त पुढे तुझा आशीर्वाद असू दे. 100%. मी, माझा टीम आणि इव्हन आपले सगळ्या बघणारे व्ह्युअर्स, सगळ्यांचा सपोर्ट तुला असणार आहे ऑब्व्हियसली, त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. सो ऑलमोस्ट खूप सारी चर्चा झालेली आहे आपली, खूप साऱ्या दोघांमध्ये तू बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेस आपल्या चॅनलसाठी आणि याच्यासाठी. ऑलमोस्ट आपण शेवटाकडे आलेलो आहेत. तर जवळच्या मित्रांसाठी काय मेसेज पास करशील, म्हणजे आतापर्यंत जेवढे काही फ्रेंड्स असतील, जवळचे जेवढे कोणी असतील, त्यांच्यासाठी काय मेसेज पास ऑन करशील? काय त्यांना काय बोलायचं भाऊ, ते जाम म्हणजे जीव आवळून टाकतात नाही का माझ्यावरती. त्यांना काय, आय लव्ह यू ब्रो. माझ्याकडे पैसा नव्हता तरी पण सोबत येत, आज कुठे येतोय थोडा थोडा तरी पण सोबतच आहेत. असं नाही की भाई तू मला पैसा दे मी तुझ्या सोबत आहे. आपले मित्र जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा पण येत नाही, अजून पण येत. क्रेझी आहेत आपले मित्र, नाही भाऊ, भाव आहेत आपले. लवली जबरदस्त. त्यांच्याबद्दल काय बोलायचं भाई, त्यांच्यामुळे तर हाय आपण. खरी गोष्ट आहे. ओके वेल, मग आता तू जिथून बिलॉंग करतोस, माणगाव तालुक्यातून, तुझ्या गावातून, त्याच्याबद्दल काय डिस्क्राईब करशील? गावाबद्दल काय सांगशील? गावातल्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुझ्यासोबत? पब्लिकला मी ज्या छोट्याशा गावात राहतो, आमच्या गावात किती घरं असतील? 250-300, जास्त नाही, जास्त सांगितली मी. 250-300 जास्त झाली. जास्त झाली खूप, म्हणजे आता कुठे वाढलेत घर, खूप कमी होती. त्यांना नाही माहितीये ब्रो हिपहॉप. ओके, एकदम साधी लोक सगळे. शिव्या देतोस तू म्हणजे हिपहॉप आहे. पब्लिकला नाही माहितीये भाऊ हिपहॉप, पण आता बघतायत पब्लिक, हा करतोय. आमच्या गावामध्ये तर कोण नाही भाऊ आहे असलं हिपहॉप करणार. काय एक आजी बोललेल्या, काय या पोराला धवत याड आहे. खोटं काय सांगायचं भाईच्या आई, ते सांगितलं आता. अच्छा, ओके. आजी काकू बोलतात भारी करतोय पोरगा, बघितली मी तुझी गाणी. पटवून जायचं असतं ना की भाई हा मी करतोय, मी काय वाईट नाही करत. पब्लिक स्टार्टिंगला बोलते अरे काय करतोय, काय हे आपल्या इकडे असं चालतं का? आपण चालवू शकतो, प्रत्येक जण स्टार होऊ शकतो. 100% नाही माहिती. तू उद्या कुठे असेल तुला माहितीये का? नाही, ऑब्व्हियसली कोणालाच नसेल माहिती. इथे जेवढे बसलेत त्यांना कोणालाच माहिती उद्या प्रत्येक जण कुठे कुठे असेल. माहितीये त्याला. आता मी आल्या हिरो बोललो, अरे भाई लुक हिरो. अर्जुन रॉय कपूर. चिकना आहे ती, चिकनी अप्सरा आहे ती आपली, त्याला चिकनी अप्सराच बोलतो मी. तर वेल टॉक्सिक, आता तू एवढा व्हायरल आहेस, सगळ्यांच्या घराघरात, तू सगळ्या घराघरात पोहोचलेला आहे. सर असं फॅन मुवमेंट काय होत असेल? म्हणजे शाळा कॉलेजमध्ये, तू आता कॉलेजमध्ये जातोयस, तू आता ऑब्व्हियसली बाहेर जावंच लागत असेल तुला. सो फॅन मुवमेंटचे काय किस्से असतील का? खूप आहेत भाऊ. मी तर 11th होतो नाही का, नुकताच फेमस कुठे होत होतो. पेपर लिहितोय मी, आणि पेपर झाला की म्हणजे एकीकडे शाळा एकीकडे कॉलेज आहे, साबळे कॉलेज.
पेपर सुटला की शाळेतली पोरं बसणार. चाचणी चालू होती 11ची. मी आर्ट्सला आहे, आता 12th आर्ट्सला आहे मी. ओके. तर चालू होती, मी पेपर लिहितोय. पोरं पोरं छोटी पोरं अशी, आणि घोळ काय एक 20-25 पोरं होती क्लासमधली. पोरी पण ना त्यात. टॉक्सिक दादा, टॉक्सिक दादा. मी पेपर लिहितोय, सगळे पेपर लिहितोय. सारांनी हाकललं बाहेर त्याला. लय भारी पोर. टॉक्सिक दादा आलं खूप. मी इन्स्टाला स्टोरी पण टाकली होती. पोरं ऑटोग्राफ मागत होते. वाव यार, आईच्या. जबरदस्त. सगळे पोर गार्डन मध्ये. मी टाकली होती स्टोरी, हायलाइट असतील बहुतेक. हा, आणि खूप म्हणजे खूप खूप क्रेझी आहे पब्लिक हा, आता असं- तुझ्याकडे. पब्लिक, माणगावची पब्लिक तर फट्टे सपोर्ट करते. पहिले म्हणजे होता थोडा सीन. आपल्या इथला आर्टिस्ट पुढे चाललाय, ऑब्विसली सपोर्ट मिळालाच Support. पाहिजे. 100% सपोर्ट मिळणारच आहे. पब्लिक खूप भारी आहे माणगावची. आहेत खूप, काही काय आहेत म्हणजे असे जे करतात घाण. इथं सोन आहे, इथं गु आहे. सिम्पल आहे, सिम्पल आहे. सिंपल आहे. जिथं चांगलं आहे तिथं घाण 100% असणार. हा, 100%. वेल, आताचा हिपहॉप रॅपिंग इंडस्ट्री बद्दल तुझ्या पद्धतीने कसे डेव्हलपमेंट करशील किंवा काय चेंजेस केले पाहिजे तुला असं वाटतं? युनिटी नाही. प्रत्येकाचं बोलतं माझं मी करणार. तुम्ही सोबत राहायला, तुम्ही अजून ग्रो कराल. ट्रू. सोबत राहा, Yeah. ग्रो करा. नाही भाई, मी माझा वाजणार, तू तुझा. आमच्या इकडे सायफर्स होत नाही होत. पहिला सायफर कोणी आणला मानगाव मध्ये? पब्लिकला माहितीये, टॉक्सिकने आणला. टॉक्सिक वाजायला सुरुवात केलं. टॉक्सिकनी हिपहॉप कोणी आणला मानगाव मध्ये? पब्लिकला माहितीये, टॉक्सिक घेऊन आलाय. माझ्या अगोदर भरपूर लोक करत होती, आणि 2-3 वर्ष अगोदरपासून पण करत होते. सीन कोणी क्रिएट केला? टॉक्सिक. टॉक्सिकने केला ना. हा विषय मी नाही सांगत मी केलाय, मी सगळ्यांना सोबत घेऊन चाललो. मी प्रत्येक मुलाला सांगायचो, भाई तुझ्याकडे ना तू कर, तुला काय लागेल ते मी कर. माझ्याकडे काही नाही तरी पण मी सांगायचो. एक होप्स देणं पण गरजेचं असतं. हा, मला कोणी नाही दिलं पण मी देणार तुम्हाला. का भाई, माझ्याकडे ज्या गोष्टी नव्हत्या ना, तुमच्याकडं मी आहे ना, तर तुम्ही करून घ्या. बट स्टील पब्लिक इन्सिक्युअर आहे बोल, नाही आहे त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, आज केलं उद्या नाही. युनिटी इम्पॉर्टंट आहे या सगळ्या. हा, हिपहॉप मध्ये युनिटी नाही. मुंबईमध्ये आहे भाऊ, मुंबईचे रॅपर्स आहेत ना सगळे, त्यांची युनिटी आहे. आपल्या इकडे आता कुठे सीन क्रिएट होते. हा. होईल युनिटी, पण होईल. सब आता बोललाय ना टॉक्सिक ओपन माइक टॉक्स वर, तर आता युनिटी पण होणार आणि सगळं होणार, होणार. होणार. सो वेल, खूप साऱ्या गप्पा झालेल्या आहेत ऑलमोस्ट. मला असं वाटत नाही काय राहिलेलं आहे, कारण तू पण खूप चांगली जर्नी सांगितली तुझी. मी अजून ते खोलातले प्रश्न नाही विचारले की टॉक्सिक सिंगल आहे की कमिटेड आहे वगैरे. असं काही विचारलं नाही, पण ते तो ह्याच्यामध्येच आहे ना रॉकस्टनच्या. मला रस्त्यावर बघून मुली येड्यागत करतात ते रॉकस्टनच्या. माझी एस्थेटिक बॉडी आला पुरी नव्हत. असं काही सीन आहे का की टॉक्सिकला बघून मुली रस्त्यागत येड्यागत करतात का? छाडिंग तर खूप देतात पब्लिक. हे तो बघ चाललाय. मी एकदा म्हणजे असं आत्ताच 2-3 दिवस आधी मी 12वीचे फॉर्म्स आपले भरायचे असतात बोर्डाचे, भरायला गेलो. आता कॉलेजमध्ये फोन वगैरे चालतात. मी चाललो लॅबमध्ये, प्रिन्सिपलच्या ऑफिसला चाललो. पब्लिक खिडकीतून असा कॅमेरा काढते. मी बघते पोरं आहेत का? पोरी आहेत. पब्लिक जाम बेकार झडिंग देते. मी कुठे पण जाऊ, रोवायला गेलो ना, मी बोललो हे का अशी बघते, बोललो काय पुनर्स येते का? नंतर नाही, अरे तो टॉक्सिक आहे. लवली लवली. तू तर रॅपर, एक मोठा प्लॅटफॉर्म आहे तुझा, खूप सारा क्राऊड ओळखत असेल तुला. सो असे किस्से बहुत सारे होत असतील, भरपूर किस्से होत असतील असे वाले. वेल अँड गुड. सो क्राऊडला जाणून घ्यायला नक्की आवडेल की टॉक्सिकला कशी मुलगी हवी आहे. काय रॅप वगैरे लिहिलंय का तिच्यासाठी? गाणं वगैरे लिहिलंय का कशी मुलगी हवी आहे त्याच्यासाठी? नाही भाऊ. कि मग आता तू एक्सप्लेन करू शकतो ना, एवढा क्राऊड बघणार आहे आता. सो एव्हरीवन इंटरेस्टेड की भाई टॉक्सिक को लड़की कैसी चाहिए. टॉक्सिक को लड़की नहीं चाहिए भाई, बस. अरे नहीं अभी भाई. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी मैंने, अभी पूरा आसमान बाकी नापना है बाकी. हा, वही तो. तर मग आता तुला सांगायला गरजेचं आहे की भाई टॉक्सिकला कशी मुलगी पाहिजे, मग तशीच मुलगी तुला सेटिंग नाही देणार, बाकीच्या मुली सेटिंग नाही देणार. काय डिसाईड केलंय का असं काही? क्रिएटर वगैरे नको भाई मला. मला माहितीये क्रिएटर लोक बघितले मी.
ओके ओके, काय किस्सा असेल तुमचा, बट ठीक आहे, लेट इट बी करू आपण. वेल भाई, मी खूप साधा आहे भाई. आताच्या जनरेशनला काय मेसेज देशील तुझ्याकडून, जे तुझ्या एजचे आहेत, किंवा ऑब्व्हियसली तू ज्या पद्धतीने बोललास, तू खूप मॅच्युअरली बिहेव केलंस, मॅच्युअरली रिप्लायज दिलेस आणि खूप चांगलं आणि समजूतदारपणे उत्तर दिलेस तुझ्या 12च्या नॉलेजनुसार. म्हणजे आपण एक्सपेक्ट कमीच करतो की 12च्या मुलांकडनं फार कमी अशी हे असते आताच्या मुलांना, आणि तुला कम्पेअर करता. वय नाही भाऊ सांगत, मॅच्युरिटी वय नाही देत, ट्रू ट्रू, परिस्थिती सांगते बरोबर मॅच्युअर कधी व्हायचं. बरोबर बरोबर. सो एक तू काय मेसेज पास ऑन करशील आताच्या जनरेशनसाठी? फ्रीडम आहे तुम्हाला, तुम्ही जगून घ्या, गु नका खाऊ. काही प्रेम करायला खूप मोठं आयुष्य नाही का. स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या मम्मी पप्पांकडे, आई बाबांकडे, आजी आजोबांकडे, भाऊ बहिणीकडे लक्ष द्या. फॅमिली बघा, त्यांच्यासाठी जगा, बाकी काय विषय. मुली काय आज गेली उद्या भेटतील. तुम्हाला मुलींना पण सांगेल, पोरं काय भाई, पोरं खूप खरं प्रेम करतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला आवडतात हे ज्या आईच्या गावात, ती पोरं पोरींना आवडतात. ट्रू ट्रू ट्रू. मनाने हळवा म्हणून शेरा केला मी मवाली. भाई मी रडतो लगेच. मी असंच उगाच नाही केले भाई. मी असं दाढी वगैरे काढली, केस वगैरे कापली, मी खूप साधा वाटतो, अच्छा, तू विचार पण नाही करू शकत, म्हणून मी असं राहिलो. माझ्या डोळ्यातून पाणी लगेच. मी खूप इमोशनल आहे भाऊ. लवली 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 लवली. मी असा राहतो. पब्लिकला वाटेल ना हा कोणाची तरी ठसवणारच आहे, हा पब्लिकला वाटतं तसं, पण भाई तसं नाही आहे मी. त्या असतात कमजोरी लोकांच्या, पण त्याला तसं राहावं लागतं. काय ओके, बहुत सारा पेन बातों से झलक रहा है. टॉक्सिक की बातों से बहुत सारा पेन Sorry. झलक रहा है. वेल Sorry. ठीक आहे, चलो. एनिवेज, आता हा दिवस नसावा तो मोकळं व्हायचा, पण भविष्यात तो दिवस नक्की असेल मोकळं. मोकळं व्हायचं, तुझं मन मोकळं करायचं. झालं भाई मोकळं. So, अजून किती मोकळं मी. नाही, बट समटाइम्स लिमिटेशन्स होते तुझ्या वर्ड्स मध्ये, आय Limited फील. खूप आहे भाई, आणि लिमिटेड सगळं. मी असं म्हणेल की जेव्हा केव्हाही असं मन मोकळं करायची वेळ असेल, तेव्हा समोर अक्षय गावंडेच असेल. आय होप सो. त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. आणि आय ऑल्सो फील की भाई जितना मैं झाका है तेरे दिल में, अब तक उतना कोई झाका नहीं होगा एक लड़का वगैरह हो के. लाईक आता मी स्ट्रेंजरच होतो कालपर्यंत, आता आपण तासाभरापूर्वीची मैत्री असेल आपली, पण स्टील जेवढं डीप जाता येईल मला तुझ्या मनाच्या. भेटल्यावरती वाटलं नाही भाऊ मला की आपण पहिल्यांदा भेटतोय ना का. लवली वाले. लवली लवली लवली, जबरदस्त. एक थँक्स. नंबर. सो जनरेशनला तू मेसेज पास ऑन केलेला आहे. अगेन एखाद्या आर्ट फॉर्मला घेऊन काय मेसेज पास करशील की करत राहा भाई, कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा. तुम्हाला ज्या गोष्टी नाही भेटत आहेत ते 100% भेटणार, 100% भेटणार. माझ्याकडे काहीच नव्हतं भाई, आत्ता पण तेवढं काय नाही, पण सगळ्या गोष्टी भेटतात, येत आहेत जवळ. करत राहा. तुम्ही एक गोष्ट सारखी सारखी केली ना, आणि ती तुम्हाला आवडते, त्या गोष्टीत तुम्ही मास्टर व्हाल. ओके, तुम्हाला जे आवडते ते करा. साईड बाय साईड शिक्षण पण चालू ठेवा, पण करा शिक्षण. हे करा ह्याच्यासाठी करा की घरचे काय बोलले ना पाहिजे, बट स्टील तुमच्याकडे आर्ट आहे, देवाची देणगी आहे ती कधी सोडू नका. कोणाला पण भेटत नाही ती, ज्याच्याकडे आहे, आणि जपा ती गोष्ट येस आणि येस, करत राहा. ट्रू ट्रू ट्रू. बाकी एक नंबर, करत राहा भाई. आय लव्ह यू. वेल गाईज, आपण आता टॉक्सिक सोबत खूप साऱ्या गप्पा मारलेल्या, त्याची पॉडकास्टची जर्नी, इव्हन त्याची जर्नी पॉडकास्ट मधून त्याची जर्नी आपण ऐकलेली आहे पूर्ण. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना ती जर्नी आवडली असेल. एकदम ट्रान्सपरंट असा टॉक्सिक आपल्याला पाहायला मिळाला, की त्याच्या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची लिमिटेशन्स नव्हती, बेफाट असे शब्द होते. आणि इव्हन तुम्ही त्याचे रॅप्स पण ऐकले असतील, गाणी पण ऐकली असतील, सगळे म्हणजे ऑलमोस्ट जे फॉर्म प्ले करतो तो ते ऐकवलेले आहेत त्यांनी. सो ऑब्व्हियसली तुम्ही अनरिलीज ऐकवलेत ब्रो. अनरिलीज अनरिलीज पण ऐकवलेत. अनरिलीज गाणी ऐकलेत आतापर्यंत. सो रिलीज होतील त्यावेळेस काय क्रेज असेल त्या गाण्यांचा, आणि तुम्ही लकी आहात मी म्हणेल, कुठेतरी ओपन माईक टॉक्सच्या माध्यमातून तुम्ही ती गाणी आताच ऐकलेली आहेत. सो गाईज प्लीज टॉक्सिकला सपोर्ट तर करणारच आहात तुम्ही, नो डाऊट त्याच्यामध्ये. एक लास्ट क्वेश्चन असेल टॉक्सिक, तुझं एक गाणं आहे रायगडचं, सो ते गाणं मला प्लीज आणि माझ्या क्राऊडला एक जाता जाता ऐकवशील तू? ऍक्च्युली माझ्या चॅनलला नाही तो ड्रिल सायफर करून एक गाणं आहे. ओके, त्याच्यामध्ये बाहेरचे आर्टिस्ट आहेत, म्हणजे आपल्या कोकणातले नाहीत ते, दादर, CST, कुलाबा इकडचे आर्टिस्ट आहेत. त्यामध्ये माझ्या भाऊनी मला फोन केला पॅन्टॉमॅक्सनी, तो भाई गाणं देशील का? म्हटलं देईल ना भाऊ, काय विषय. बोलतो काय, बोलतो सायफर आहे. काहीच विषय नाही, बोलतो भाऊ आहे आपला, तर गाणं नाही देणार आपण. बोलतो पाठव मला वर्स. मी पाठवला, तो फा काय क्रेझी आहे.
एक गाणं इंस्टाला मी अपलोड केलं तर एका रात्रीत मिलियन. ओ वाव. एका रात्रीत मिलियन. ऐक बोलतो, ऐक कम ऑन. मी मराठी बोलणार, मराठी जपणार, घ्यावाचा प्रेमाचा नमस्कार. मी कायदा जाणतो, बाबांना मांडतो, हक्कानी जय भीम बोलणार. माझ्या राजांचा इतिहास मोठा आहे, राजांची शिकवण काळजात जपणार. मग कोणीही भेटू देत कुठे, मानाचा मुजरा पहिला करणार. लावली. जय भीम जय शिवराय बोलणार, या मराठी मातीचा जन्म घेतलाय. ही कोकण आहे माईची नगरी, त्या मातीचा आदर मग प्रेमच मिळणार. मी येतो त्या छोट्याशा गावातून, नावेगाव म्हणजे ही प्रेमाची भाषा आहे. मग बापाचा धाक नाही, आईची माया तुला ती कधी नाही कळणार. आता बंद करा अत्याचार, वाचा संविधान, शौर्य शिल्पकार. तू करतोय धूम्रपान, त्यात भ्रष्टाचार, तुझे कर्मगान य. ते मोठ्यांचा सन्मान, कलेचे गुणगान, मी प्रेमाच्या शब्दांचा कलाकार. आणि बंद करा जातपात, चलो एक साथ साथ अमर रहे मेरा हिंदुस्तान. ओ लवली. ओके, लास्ट क्वेश्चन असेल तुझ्यासाठी हा, की ओपन माइक टॉक्स मध्ये येऊन तुला कसं वाटलं, आणि अक्षय गावंडे सोबत तुला बोलून कसं वाटलं? बस काय भाऊ, एक नंबर एक नंबर. भाऊ सारखे तो आपला नाही का, आणि एक नंबर आहे. भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, भाऊला खूप सारं प्रेम द्या, खूप सारं सपोर्ट करा. ठीक आहे, आपला भाऊच आहे. एक नंबर भाई, मला तर खूप भारी वाटलं. ऍक्च्युली माझा पहिला पॉडकास्ट आहे त्याच्या पुढे म्हणजे मला फोन वगैरे भरपूर आलेत की ये म्हटलं पहिला भाऊकडे जाऊन जबरदस्त. भारी आहे. भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो, तुम्हाला माहिती आहे काय विषय काय नाही. रायगडची पब्लिक आहे आपली, माहिती आहे आपली रायगडची पब्लिक तर सर्वांना सपोर्ट करतच असते, तुला तर माहिती. 100%. आणि आपल्या माणसाला आपण नाही मोठे करणार तर कोण करणार. सो वेल गाईज, आता आपला ऑलमोस्ट पॉडकास्ट संपलेला आहे. टॉक्सिक आतापर्यंत बोलला आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. अशाच प्रकारचं प्रेम टॉक्सिकवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा राहू दे. आय नो टॉक्सिकचं क्राऊड क्रेझी क्राऊड असणार आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. सो या एपिसोडला जास्तीत जास्त बघा, पूर्ण बघा. एपिसोडला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट मध्ये सांगा कोणता टॉपिक तुम्हाला जास्त आवडला किंवा कोणता टॉपिक मिस झालाय तो तुम्ही सांगा. नेक्स्ट एपिसोडला जर टॉक्सिक आता मोठा स्टार होणार तर त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. 1.5 वर्षामध्येच त्यांनी एवढं अचीव्ह केलंय. तो याच्या पुढे जर अजून 1.5 वर्षामध्ये तो काय काय अचीव्ह करणार आहे, तर सेकंड एपिसोड तो मला नक्की देणार आहे. त्याच्यामध्ये अरे बस काय भाऊ, कधी पण कॉल कर मला. टॉक्सिक आला, टॉक्सिक आला, टॉक्सिक लगेच आला. सो गाईज, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह. या, थँक्यू. लय भारी वाटलं मला. आय लव्ह यू. यस, आय लव्ह यू टू ब्रो.